नमस्कार. आज आपण साबुदाणा न भिजवता 2 खिरीची चव एकत्रच असणारी शेवयाची खीर बनवूया. ही 100% नवीन पद्धत आहे. दूध न आटवताही घट्ट मलाईदार खीर, तीही कमी वेळेत साखर न घालता कशी बनवायची ते बघूया. कधीही न पाहिलेली खीर आज आपण बनवली आहे. नैवेद्यासाठी तुम्ही ही खीर बनवू शकता. ह्या पद्धतीची खीर यूट्यूबवर तुम्हाला पहिल्यांदाच बघायला मिळेल. शेवयाची खीर बनवण्यासाठी अर्धा कप बारीक साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. हा चोळून धुवू नये. साबुदाणा धुतल्यामुळे त्यातील एक्स्ट्राचे स्टार्च निघून जाते व खीरीची चव बिघडत नाही. पातेल्यात 2 कप पाणी उकळून घेतले आहे. धुतलेला साबुदाणा. मार्केटमधून साबुदाणा घेतानाच बारीक साबुदाणा घ्यावा. 1 छोटा चमचा तूप. तुपामुळे साबुदाणा मोकळा होतो. शिजवून घेऊया. हा 2-3 मिनिटात ट्रान्सपरंट होतो. ट्रान्सपरंट झाला आहे म्हणजेच शिजला आहे. गाळून घेऊया. त्यामुळे त्यातील एक्स्ट्राचे स्टार्च निघून जाईल. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. साबुदाणा थंड पाण्यात घालूया. ह्या पद्धतीने खीर चिकट होत नाही. गाळून घेऊया. साबुदाण्याचा चिकटपणा गेला आहे, मोकळा झाला आहे. आता कढईत 1 मोठा चमचा साजूक तूप, त्यात 1 मोठा चमचा बदाम, 1 मोठा चमचा काजू भाजून घेऊया. बदाम व काजू थोडेसे भाजल्यावर 1 मोठा चमचा चारोळी घालूया. भाजून घेऊया. हे थोडेसे भाजल्यावर 1 मोठा चमचा बेदाणे. ड्रायफ्रूट्सचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या आणि जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील तेच घाला. हे सर्व भाजले आहे. काढून घेऊया. ह्यातच 1 कप बारीक शेवया सोनेरी रंगावर भाजून घेऊया. ह्या पटकन भाजतात. शेवया लो फ्लेमवरच भाजाव्या, नाहीतर त्या आतपर्यंत भाजणार नाहीत. शेवया तुपात भाजल्यावर खिरीला खूप छान चव येते. ह्यासाठी घरी बनवलेल्या शेवया, हात शेवई, वर्मिसेली शेवई घेऊ शकता. ही खीर तुम्ही नैवेद्याला, सणाला, अचानक पाहुणे आल्यावर, छोटे गेट टुगेदर असेल किंवा कधीकधी मनाला गोड खावेसे वाटते तेव्हा बनवू शकता. फक्त 10 मिनिटात मलाईदार दाटसर खीर बनवण्याची नवीन पद्धत बघूया. ह्यात तुम्हाला 2 खिरीची टेस्ट एकाच खिरीत येईल. शेवया भाजल्या आहेत. जास्त भाजल्या तर खिरीला काळपट रंग येतो. ह्यात 1 लिटर फुल फॅट दूध घालूया. हे दूध तापवून घेतले आहे. केशरच्या 8 ते 10 काड्या. हे ऑप्शनल आहे. दुधाला उकळी आणूया. शेवया दुधातच शिजवल्या तर खीर चवीला छान लागते. दूध फुल फॅटच घ्यावे किंवा म्हशीचे दूध घेऊ शकता. ह्याने खीर चवीला छान होते, मलाईदार व घट्ट होते. उकळी आल्यावर त्यात साबुदाणा घालूया. 2 मोठे चमचे मिल्क पावडर. ही ऑप्शनल आहे. मिक्स करूया. 5 मिनिटे उकळून घेऊया. थंड झाल्यावर ही थोडी घट्ट होते. त्यावेळेस ह्यात थोडेसे दूध मिक्स करू शकता. ही 4 ते 5 जणांना पुरेल. आपण गूळ घालणार आहोत त्यामुळे तो आपण शेवटी घालणार आहोत. पण तुम्हाला साखर घालायची असेल तर ह्या पॉईंटला अर्धा कप साखर घालून खीर उकळून घेऊ शकता. खीर शिजली आहे. तळलेले ड्रायफ्रूट्स, अर्धा छोटा चमचा वेलची पावडर मिक्स करूया. ह्यातील काही ड्रायफ्रूट्स खीर सर्व केल्यानंतर सजवण्यासाठी ठेवले आहेत. आवडत असल्यास थोडेसे जायफळ किसून घालू शकता. खीर थंड होण्यासाठी ठेवूया. आपण गुळाची खीर करणार आहोत. त्यासाठी एका पातेल्यात पाऊण कप गूळ, त्यात पाव कप पाणी. तुम्हाला खीर जास्त गोड आवडत असेल तर गूळ 1 कप घेऊ शकता. गॅसची फ्लेम लो आहे. गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे.
गूळ वितळला आहे, खीरही थंड झाली आहे. हा गाळून खिरीमध्ये ओतूया, त्यामुळे त्यातील कचरा निघून जाईल. मिक्स करूया. गुळाऐवजी गुळाची पावडरही घालू शकता. खीर गरम असताना गूळ घातला तर खीर फुटू शकते. ही अशीच खाऊ शकता किंवा पुरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. काहींना जेवणानंतर गोड खावेसे वाटते, त्यांच्यासाठी ही झटपट होणारी खीर उत्तम पर्याय आहे. ही चव तुम्ही कधीच विसरणार नाही आणि ही सर्वात सोप्या पद्धतीने बनवली आहे. वेगळ्या पद्धतीची व खूपच टेस्टी अशी शेवयाची खीर तयार आहे. ही शेवयाची खीर मलाईदार व दाटसर झाली आहे. ही खीर गरम किंवा थंडही खाऊ शकता. थंड खायची असेल तर फ्रीजमध्ये ठेवावी. ह्या पद्धतीने खीर खाल्ली तर तुम्ही चव विसरणार नाही. अशी खीर मुलेही आवडीने खातील. गूळ व साबुदाणा घालून ही शेवयाची खीर कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तयार आहे शेवयाची घट्ट व मलाईदार खीर. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.